तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही सूत्र पाहणार आहोत, जसं की या पॅच बाय पूजामध्ये आपण सिरीज घेणार आहोत. जे काही आपले भूमितीचे जे आकृत्या असतात त्यांचे क्षेत्रफळ पाहण्याचं. तर त्याच्यामध्ये आपण सर्वप्रथम पाहणार आहोत वर्तुळाचं क्षेत्रफळ आणि त्याचा परिघ काढायचं. तर नेमकं कसं, हा झाला आपला वर्तुळ आणि हा वर्तुळाचा केंद्रबिंदू. याच्याबद्दल तर तुम्हाला संपूर्ण माहिती असेल. आर झाली आपली त्रिज्या, तर याचा आपल्याला काढायचं आहे क्षेत्रफळ. ठीक आहे, म्हणजे वर्तुळाने किती जागा व्यापली ते जास्त क्षेत्रफळ. तो काढायच्यासाठी आपल्याला जो सूत्र आहे तो आहे पाय आरचा वर्ग. ठीक आहे, हा झाला आपलं वर्तुळ काढायचं क्षेत्रफळ. आता परिघ म्हणजे काय, हा जो तुम्ही इथं पाहत आहे मी पेननं जो आकार बनवत आहे, ठीक आहे, पूर्ण संपूर्ण गोल आकार, तेवढी जागा म्हणजे आपला परिघ. तर तो काढायच्यासाठी सूत्र आहे आपल्याकडे 2 पाय आर. ठीक आहे, हा झाला आपलं परिघ काढायचं सूत्र. ठीक आहे, आता नंतर पाहूया. दुसऱ्या नंबरवर पाहणार आहोत आपण चौरसाचं क्षेत्रफळ कसं काढायचं, त्याची परिमिती कशी काढायची आणि त्याचा कर्ण, ठीक आहे, तो कसं काढायचं. या तिघांचे सूत्र आपण आता पाहणार आहोत. तर सर्वप्रथम आपण पाहूया चौरसाचं क्षेत्रफळ कसं काढायचं. तर चौरसाचं क्षेत्रफळ काढायसाठी तुम्हाला जी काही बाजू दिली असेल त्याचं फक्त तुम्हाला वर्ग करायचे, तर आपल्याला त्याचं क्षेत्रफळ मिळून जातं. त्याच्यानंतर त्याची परिमिती जर काढायची असेल तर आपल्याला 4 गुणावं लागेल त्याच्या बाजूसोबत. जी काही बाजू असेल त्याला गुणाकार करायचा 4 सोबत, आपल्याला त्याची परिमिती मिळून जाणार. आता कर्ण कसं काढायचं, तर त्याच्यासाठी तुम्हाला वर्गमुळामध्ये 2 गुणिला बाजू करावं लागेल. तुम्हाला त्या चौरसाचं जो काही कर्ण आहे तो कर्णाची किंमत तुम्हाला मिळून जाणार. हे झालं आता चौरसाबद्दल. ठीक आहे, तर आता आपण पाहणार आहोत आयताबद्दल. आता आयताचे क्षेत्रफळ, त्याची परिमिती, त्याचं कर्ण हे कसं काढायचं याच्यासाठी पण सूत्र आहेत. ठीक आहे, तर आता आयताचं क्षेत्रफळ काढायचं, त्याच्यासाठी जो सूत्र असतो आपली, त्याची जी काही लांबी असेल आणि त्याची जी काही रुंदी असेल, ठीक आहे, लांबी आणि रुंदी या दोघांचा करायचा आहे आपल्याला गुणाकार. तर आपल्याला आयताचं जे काही क्षेत्रफळ आहे ते मिळून जाणार. ठीक आहे, त्याच्यानंतर त्याची परिमिती. आता जी काही परिमिती असेल त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, आपली लांबी आणि रुंदी या दोघांची बेरीज आणि त्याला गुणाकार करायचं 2 सोबत. तर आपल्याला आयताची जी काही परिमिती आहे ती मिळून जाणार. ठीक आहे, आता कर्ण काय, तर कर्णामध्ये सुद्धा आपल्याला लांबी आणि जी काही रुंदी आहे त्याचा गुणाकार केल्यानंतर आपल्याला कर्ण हा मिळून जातो. ठीक आहे, हा झाला आपला आयताच्याबद्दलची माहिती. आता नंतर पाहूया. हे झाले आपले वर्तुळ, चौरस, आयताबद्दलचे क्षेत्रफळ, त्याची परिमिती आणि परिघ, कर्ण यांच्याबद्दलचे सूत्र. ठीक आहे, हे लक्षात ठेवावं लागतात, प्रत्येक प्रश्नामध्ये येत असतात. आता पाहणार आहोत आपण समांतरभुज चौकोनाचं क्षेत्रफळ कसं काढायचं. ठीक आहे, आता समांतरभुज चौकोन म्हणजे काय याच्याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला असेल. ठीक आहे, आता समांतरभुज चौकोन म्हणजे काय, त्याचं जर क्षेत्रफळ काढायचं असेल तर त्याचा जो काही पाया दिला असेल, ठीक आहे, आणि त्याची जी काही उंची असेल, ह्या दोघांचा जर आपण गुणाकार केला तर आपल्याला समांतरभुज चौकोनाचं जो काही क्षेत्रफळ तो मिळून जातं. ठीक आहे, आणि हा अशा प्रकारची आकृती असते आपली समांतरभुज चौकोनाची. ठीक आहे, याच्यामध्ये हा झाला त्याचा पाया आणि आपण जे काही लंब टाकणार या बिंदूपासून खालच्या पायावर तो झाला त्याची उंची. ठीक आहे, तर याचं दोघांचं गुणाकार केलं तर तुम्हाला समांतरभुज चौकोनाचं क्षेत्रफळ मिळून जातात. तर राहिलेले बाकीचे जे काही क्षेत्रफळाचे सूत्र आहे ते आपण भाग 2 मध्ये पाहणार. हा आपला भाग 1 होता व्हिडिओ. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका. भेटूया आपल्या भाग 2 मध्ये.